नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आहेत. कारण की महाराष्ट्राला हादरवणारं धक्कादायक प्रकरण या भोंदूबाबा अशोक खरातनं केलेलं आहे. वेगवेगळ्या महिलांसोबत त्याच्याच कॅबिनमध्ये नको ते कृत्य त्यानं त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि हे नको ते कृत्य करत असताना त्यानं कुठलंही प्रोटेक्शन त्या ठिकाणी वापरलेलं नाहीये. मग त्यानं अनेक महिलांसोबत अशा पद्धतीनं केल्यामुळं त्याची HIV टेस्टसुद्धा करण्यात आली होती. पण मात्र त्या HIV टेस्टचा निकालसुद्धा आलेला आहे आणि तो निकाल निगेटिव्ह आलेला आहे. तो HIV पॉझिटिव्ह नाही, तो निगेटिव्ह आहे. नेमकं असं कशामुळं घडलेलं आहे, काय घडलेलं आहे, हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. जर आपण या गोष्टीचा विचार केला तर एक गोष्ट आपल्या या ठिकाणी लक्षात येते की नाशिकचा जो भोंदूबाबा आहे, हा भोंदूबाबा वेगवेगळ्या महिलांसोबत स्वतःच्याच कॅबिनमध्ये कशा पद्धतीनं करत होता आणि काय काय करत होता हे आता मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. पण मात्र तो टार्गेट कोणाला करत होता? विवाहित महिलांना टार्गेट करत होता. त्या ठिकाणी ज्या तरुणी आहेत त्यांना टार्गेट करत होता आणि त्यांना संमोहित करून गुंगेचं औषध देऊन अजून काय काय देऊन अशा पद्धतीनं करत होता, असा आरोप त्याच्यावर आहे. म्हणून कायदेशीर कारवाई सुरू आहे. मग तो आता वेगवेगळ्या महिलांसोबत अशा पद्धतीनं करत असल्यामुळं अनेकांच्या मनामध्ये धडकी भरली होती की जर त्याला एड्स सारखी बिमारी झाली असेल, त्याच्यामुळं किती जण संक्रमित होतील, काय होतील, यामुळं संपूर्ण महाराष्ट्र हादरून जाईल. म्हणून त्याची HIV टेस्ट त्या ठिकाणी केलेली आहे. पण मात्र मिळालेल्या माहितीनुसार, बातमीनुसार त्याची HIV टेस्ट ही निगेटिव्ह आलेली आहे, ती निगेटिव्ह आलेली आहे. मग आता ही निगेटिव्ह कशामुळं आली, का आली, या गोष्टीची माहिती जर आपण घेतली किंवा या गोष्टीचा विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की तो वेगवेगळ्या महिलांकडे जात होता. पण मात्र त्या महिला वेगवेगळ्या लोकांकडे जात होत्या का नव्हत्या, हा देखील एक मोठा प्रश्न आहे. पण मात्र हे जे संपूर्ण प्रकरण आहे त्याच्यावर आपल्याला जास्त काही सांगता येणार नाही. हा डॉक्टरांचा विषय आहे. त्याच्या संदर्भात एखादे जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत आपण त्यांचा सल्ला घेऊ, त्यांची मुलाखत घेऊ आणि सविस्तर हे सगळं प्रकरण हे कशामुळं घडलेलं असावं, कशामुळं घडलेलं नसावं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. पण मात्र त्याची HIV टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळं आता कुठंतरी बऱ्याच जणांना चांगलं वाटतंय तर बऱ्याच जणांना धक्का सुद्धा बसलेला आहे. मग हे त्याच्यासोबत नेमकं कशामुळं घडलं, काय घडलं, याची शास्त्रीय कारणं काही काही केल्या पुढं येतीलच. पण मात्र हे कशामुळं होऊ शकतं, काय होऊ शकतं, ते सुद्धा तुम्हाला त्याच्याबद्दल नॉलेज असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा की असं त्याच्यासोबत कशामुळं झालं असेल आणि त्याची निगेटिव्ह चाचणी आली तर उलट चांगलीच गोष्ट आहे. नाहीतर मग अनेकांना काय करण्याची वेळ आली असती हे सुद्धा सांगण्याची गरज नाही. एक राज्याला हादरवणारी अजून एक मोठी घटना घडली असती. कारण की तो अनेक महिलांच्या संपर्कात होता. त्याच्यामध्ये काही विवाहित महिला होत्या, काही गर्भवती महिला होत्या. मग त्याचं संक्रमण किती आणि कशा पद्धतीनं वाढत गेलं असतं याचा विचार न केलेलाच बरा. त्याच्यामुळं आता तो कशामुळं निगेटिव्ह आलेला आहे याच्याबद्दल तुम्हाला काही माहीत असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि पॉझिटिव्ह जर आला असता तर तो कशामुळं आला असता याच्यावर तर चर्चा करायचा विषयच नाही. पण मात्र तो निगेटिव्ह कशामुळं आलेला असू शकतो ते तुम्ही अगदी चांगल्या पद्धतीने सांगा. एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरांची मुलाखत तर आपण घेऊच. पण मात्र तुम्हाला तोपर्यंत काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.